वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया। महाबळेश्वरमध्ये गेल्या 5 दिवसात तब्बल 1000 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। गर्द धुकं आणि मुसळधार पावसातही पर्यटकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचं दिसून आलं। महाबळेश्वरमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। वेण्णा तलाव तुडुंब भरला। दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे वेण्णा तलावातील बोटिंग बंद करण्यात आलं। वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपुरातही पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। रहमतनगर, सिस्टर कॉलनी, उमाटे लेआउट या ठिकाणी हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला। पाणी वाढण्याच्या भीतीने नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं। हिंगोलीच्या पारोळा तलावावरील धबधबा संततधार पावसामुळे प्रवाहित झाला। त्यामुळे नागरिक या धबधब्यावर गर्दी करताना दिसतात, परंतु अनेक हौशी तरुण या धबधब्याच्या पाण्यामध्ये उड्या मारत असल्याने अपघाताची भीती व्यक्त करण्यात येते। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरामध्ये चालू वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा पार पडला। अधिक महिना आणि त्यात रविवार असल्याने स्नान व दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली होती। मुंबई गोवा महामार्गावरील कामथेमध्ये रस्त्याचा भराव खचल्याचं समोर आलं। मुसळधार पावसामुळे भराव वाहून गेल्यामुळे अपघाताची भीती वर्तवली जाते। मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतचा भराव खचण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे। लोणावळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली। लोणावळा ते भुशी डॅमच्या मार्गावर 6 ते 7 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा दिसून आल्या। लोणावळ्यामधून भुशी धरण, टायगर लायन्स पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली। लोणावळा पोलिसांवर या वाहतूक कोंडीचा मोठा ताण आला। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यामध्ये ढगफुटी झाली। अवघ्या 4 तासात 283 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। यामध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलीये। काही शेती अक्षरशः खरडून गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। हिंगोलीत गेल्या 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। अनेक भागात ओढ्या नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे काठावरच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। उघड्या आभाळाखाली शेती करणाऱ्या शेतकऱ्याला राज्य सरकार उघडं पडू देणार नाही, अशा शब्दात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं। गोगलगाईमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता त्यांनी परळीत बांधावर दौरा केला। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नांदेड दौरा करत अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली। जिल्ह्यातल्या देगलूर आणि मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या ची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव बुलढाण्यामध्ये आले। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत। काही अज्ञात व्यक्तींनी अहमदनगर जिल्ह्यातील सिन्नर इथल्या समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याची तोडफोड केली। या तोडफोडीत टोलनाक्याचं मोठं नुकसान झालं। तोडफोड करणारे हे लोक एका राजकीय पक्षाच्या नावाने घोषणाबाजी करत होते। लातूरात काळी पिवळी टॅक्सी चालकांनी आंदोलन केले। राज्य सरकारने महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिल्याने टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचं सांगत सरकारने आम्हाला सुद्धा अनुदान द्यावं, अशी मागणी करण्यात आली। पंढरपूरहून शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत शेगावच्या गजानन महाराजांची पालखी स्वगृही परतली। या पालखीचा आज खामगावात शेवटचा मुक्काम आहे। उद्या शेगावात लाखो भाविक पालखीच्या दर्शनाकरता दाखल होतील, त्याकरता जोरदार तयारी करण्यात येते। अधिक महिन्याच्या पहिल्याच वीकेंडला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। या अधिक महिन्यामध्ये चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शन महत्त्वाचं मानलं जातं, त्यामुळे आज पहाटेपासूनच दर्शनाकरता भाविकांची रीघ लागलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर इथल्या मागजन बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे। सलग 4थ्या दिवशी मागजन बाजारपेठेत गडनदीचं पाणी शिरलं। नागरिकांचे हाल झाले। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पंचक्रोशीतील शेती पाण्याखाली गेली आहे। रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका वाढलाय। लोकवस्तींना स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत। प्रशासन अलर्ट मोडवर असून फत्तेगडावरील 40 तर पांढरी या गावातील 150 कुटुंबांच्या स्थलांतराचं काम प्रशासनाने हाती घेतलंय।
मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। आतापर्यंत जिल्ह्यात 60% पेरण्या पूर्ण झाल्यात। मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय। त्यामुळे बियाण्यांकरता लागणारा खर्च शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी करतोय। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सावळी, शेंदोना, पोहरादेवी आणि उमरीसह अनेक भागात शेकडो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। शेतकरी हतबल झालाय। कर्ज काढून बियाण्यांची खरेदी करून पेरणी करणारा शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय। त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतोय। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। लोअर वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे या धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 671.14 क्युसेक इतके वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। जगबुडी नदीतील पाणी इशारा पातळी जवळ पोहोचलंय। मुसळधार पाऊस कायम राहिल्यास पाणी इशारा पातळी ओलांडण्याची भीती आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये पुराच्या पाण्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतजमीन खरडून गेली आहे। शेतकरी संकटात सापडलाय। वर्षानुवर्ष जीवापाड जपलेली शेती नेस्तनाबूत झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। कोल्हापुरामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग बंद झाला। मांडुकली इथं पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे वाहन चालकांना फोंडाघाट आंबोली या मार्गाचा वापर करावा लागतोय। अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्याची तहान भागवणारे भंडारदरा धरण 80% भरलंय। भंडारदरा धरण दरवर्षी 15 ऑगस्ट नंतर पूर्ण भरतं। यंदा मात्र 15 ऑगस्टच्या आधीच धरण 100% भरण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। पाऊस आणि धुक्याच्या खेळात टायगर पॉइंटवरील सौंदर्य बहरलंय। या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्याकरता पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेत। लोणावळ्यातील कार्ला एकविरेच्या मळवली परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। भाजेलेणीच्या डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील चक्रेश्वरवाडीतल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय। शाळेच्या छताला गळती लागल्याने शाळेत छत्री घेऊन बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे। सततच्या गळतीमुळे शाळेचं छत कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे। शाळा दुरुस्त करावी अशी मागणी पालक करत आहेत। नांदेड जिल्ह्यातील माहूर मंडळामध्ये 24 तासात 200 मिलीमीटर पाऊस झालाय। पैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक बंद पडली आहे। मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने पैनगंगा नदीला पूर ओसरलाय। धनोडा ते माहूर दरम्यानची वाहतूक पूर्ववत झाली आहे। बीड जिल्ह्यातील 1,23,544 शेतकऱ्यांच्या 129 कोटी अनुदानाचं अद्याप वाटप झालेलं नाही। जून महिन्यापूर्वी अनुदान मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र अनुदान न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। नंदुरबारच्या मंदाणे दुधखेडा गावादरम्यान नदीपूल नसल्याने गावांचा संपर्क तुटला। शेती कामासह जीवनावश्यक गरजांकरता तब्बल 7 किलोमीटरचा फेरा मारण्याची वेळ तिथल्या ग्रामस्थांवर आली आहे। त्यामुळे प्रशासनाने पुलाचं बांधकाम तात्काळ सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील शिरपूर धरण 53% भरलंय। धरणातील पाणीसाठा 65% भरल्यावर विसर्ग करण्यात आला। नागरिकांनी नदी ओलांडताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाने केलंय। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील अकोली गावामध्ये पूर आलाय। या पुरात गावातील भला मोठा पूल वाहून गेला। जनजीवन विस्कळीत झालंय। शेती सुद्धा पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अकोली या गावात महापूर आला आणि त्याने सगळंच हिरावून नेलं। या पुरात एका 70 वर्षाच्या आजींच्या घरासह कपडे, अन्न, धान्य सगळं काही वाहून गेलं। त्यामुळे बेघर झालेल्या आजींनी संताप व्यक्त केला। गेल्या 8 दिवसांपासून लोणावळ्यामध्ये पावसाची विक्रमी नोंद झाली। आज देखील लोणावळ्यामध्ये जोरदार पाऊस झाला। पावसाचा आनंद लुटण्याकरता राज्यासह परराज्यातील पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। तिथल्या शेतीच्या कामांना वेग आलाय। महाबळेश्वर तालुक्यातील फुरस गावात शेतकरी भात पेरणीत व्यस्त आहे। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।
मुसळधार पावसानं बुलडाण्याला झोडपलंय। लेंडी नदीचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलंय। घरातील साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय। या पुरामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत। नुकसानीची प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी, पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणातून 6600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पट्ट्यातल्या नागरिकांना दिलासा मिळाला। कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, मालेगाव आणि रिसोड तालुक्यात पावसानं कहर केलाय। मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर आलाय। हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे। उभी पिकं नसतानाबूत झाली आहेत। शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। पंचगंगा नदीची पाणी इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। नदीनं पाणी कोल्हापूर शहराच्या दिशेने जायला सुरुवात केली आहे। शहरातील गायकवाड बंगल्यापर्यंत हे पाणी पोहोचलंय। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। नदीच्या पाणी पातळीत आणखी 2 फुटांनी वाढ झाल्या तर नागरिकांना स्थलांतरित करावं लागेल। बुलडाणा जिल्ह्यातील बावणबीर या गावात केदार नदीला आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालं। गावातील एका 70 वर्षाच्या महिलेवर शासनाच्या धान्यावर आणि गावकऱ्यांच्या मदतीवर जीवन जगत नदीकाठी असलेल्या खोपटात राहत होती। मात्र पुरामुळे तिची झोपडी वाहून गेली। ही महिला निराधार झालेली आहे। या महिलेनं शासनाकडे मदतीची याचना केली आहे। निम्न वर्धा आणि बेंबाळ धरणातून पाणी सोडल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक मार्ग बंद झाले। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्क राहा असं सांगण्यात आलेलं आहे। मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं या मागणीकरता छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील कायगाव टोक इथं मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असं मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। मात्र प्रशासनानं पंचनामे न केल्यानं माहुली, बेलोरा, विठोली, गव्हा, सावळी, विरोली या परिसरात शेतकऱ्यांनी अकोला अरणी महामार्गावर रास्ता रोको केला। भंडाऱ्यातील कोथुर्णा ते इंदुरखा मार्गाची खड्ड्यामुळे दुरवस्था झाली आहे। त्यामुळे रस्त्यावरून जाताना अनेकांचा अपघात झाला। ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। मात्र लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। जालना ते निधोना या रस्त्याची दुरवस्था झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत। आक्रमक नागरिकांनी खड्ड्यांमध्ये बेशर्माचं झाड लावलं, आंदोलन केलं। अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा दखलच घेतली जात नाही म्हणून आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर रेल मंडळातील राज नांदगाव ते कलमना या दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनला कामठी रेल्वे स्टेशनशी जोडण्याकरता नॉन इंटरलॉकिंगचं काम 25 जुलैपर्यंत केलं जाणार आहे। यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 16 गाड्यांचं परिचालन रद्द करण्यात आलं। भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या बॅनरवरून सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला। भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वाकांक्षा असते, मात्र एकनाथ शिंदेंचं नेतृत्व भक्कम आहे असं शहाजी बापू म्हणाले। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये आढावा बैठक पार पडली। जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजना यावर या बैठकीमध्ये सखोल चर्चा झाली। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या पूरस्थितीचा आढावा घेतला। पुरात अडकलेल्या 81 जणांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या एनडीआरएफ, एसडीआरएफचं कौतुक केलं। नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। पश्चिम विदर्भात मागील 72 तासांमध्ये 3 लाख हेक्टरवर शेतीचं नुकसान झालंय। मात्र विदर्भाकडे कुणी बघायला तयार नाही अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली। पश्चिम महाराष्ट्रात जर नुकसान झालं असतं तर सगळे नेते तुटून पडले असते असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला। इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। पाण्याखाली गेली आहे। सलग चौथ्या दिवशी मागजन बाजारपेठेत गड नदीचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पंचक्रोशीतील शेतीही पाण्याखाली गेली आहे। वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी आणि उमाटे लेआउटमधील घरं पुराच्या विळख्यात अडकली आहेत। पुराचं पाणी वाढण्याचा धोका निर्माण झाल्यानं नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे।
रायगड जिल्ह्यातील ईर्षावाडी दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या लोकवस्तींना स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले। प्रशासन अलर्ट मोडवर असून फत्तेगडावरील 40 तर पंढरी गावातील 150 कुटुंबांच्या स्थलांतराचं काम प्रशासनाने हाती घेतलंय। मनमाड नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 60% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। मात्र पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। त्यामुळे बियाणांसाठी लागणारा खर्च शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी करतात। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सावळी, शेंदोणा, पोहरादेवी आणि उमरीसह अनेक भागातील शेकडो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालाय। कर्ज काढून बियाणांची खरेदी करून पेरणी करणारा शेतकरी आता आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं लोअर वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे या धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले। धरणामधून 671.14 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। महाबळेश्वरमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। वेण्णा तलाव तुडुंब भरलाय। दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे वेण्णा तलावातील बोटिंग बंद करण्यात आलं। रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। जगबुडी नदीतील पाणी इशारा पातळीजवळ पोहोचले। मुसळधार पाऊस कायम राहिल्यास पाणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये पुराच्या पाण्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतजमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। वर्षानुवर्ष जीवापाड जपलेली शेती नेस्तनाबूत झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मुंबईसह ठाणे, कल्याण या भागांमध्ये मागील 24 तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे। सांताक्रूज वेधशाळेनं मुंबईसह उपनगरात 204 मिलीमीटर पाऊस बरसला असल्याची नोंद केली आहे आणि या वर्षातील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे। तर मागील 9 वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात 24 तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला। त्यामुळे मुंबईकरांना पुढील 6 महिने पाण्याची चिंता मिटली आहे। जर पावसाने मुंबईत अशीच मुसळधार हजेरी लावली तर मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। कोल्हापुरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग बंद झालेला आहे। मांडुकली इथे पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे वाहन चालकांना फोंडा घाट, आंबोली मार्गाचा वापर करावा लागतो। अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्याची तहान भागवणारं भंडारदरा धरण 80% भरलंय। भंडारदरा धरण दरवर्षी 15 ऑगस्ट नंतर पूर्ण भरतं। यंदा मात्र 15 ऑगस्टच्या आधीच धरण 100% भरण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। पाऊस आणि धुक्याच्या खेळात टायगर पॉइंटवरील सौंदर्य बहरलंय आणि या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेत। लोणावळ्यातील कार्ला एकविरेच्या मळवली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। भाजे लेणीच्या डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। कोल्हापूर जिल्ह्यातील चक्रेश्वरवाडीतल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतं। शाळेच्या छताला गळती लागल्यानं शाळेत छत्री घेऊन बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली। सततच्या गळतीमुळे शाळेचं छत कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शाळा दुरुस्त करावी अशी मागणी पालक करतात। नांदेड जिल्ह्यातील माहूर मंडळात 24 तासात 200 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। पैनगंगा नदीला पूर आल्यानं अनेक मार्गांवरील वाहतूक बंद पडली होती। मात्र आता पावसाचा जोर कमी आल्यानं पैनगंगा नदीचा पूर ओसरला असून धनोडा ते माहूर दरम्यानची वाहतूक पूर्ववत झाली। बीड जिल्ह्यातील 1,23,544 शेतकऱ्यांच्या 129 कोटी अनुदानाचं अद्याप वाटप झालं नाही। जून महिन्यापूर्वी अनुदान मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती। मात्र अनुदान न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। नंदुरबारच्या मंदाणे दूधखेडा गावात बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे। 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर वर्ग शिक्षिकेच्या मदतीने एक मुलगी आणि तिच्या प्रियकराने लैंगिक अत्याचार केला। संतापजनक घटना आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिकनगरमध्ये घडली आहे। चिमुकलीच्या आईने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांकडून शिक्षिकेसह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
जनावरांना डास चावू नयेत म्हणून केलेल्या धुरामुळे जनावरांचा गोठा जळल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील अत्रे गावात घडली आहे। यामध्ये 4 जनावरांचा होरपळून मृत्यू झालाय। पुण्यातील चंदननगर इथल्या एका रेसिडेन्सीच्या तळमजल्यावरील खोलीत असणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली। अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरळ गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने घराच्या गॅलरीत झोपलेल्या कुत्र्यावर झडप घातली। कुत्र्याला घेऊन हा बिबट्या पसार झाला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामध्ये नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं। शेतात बिबट्या आढळून आल्यानं भीतीचं वातावरण आहे। मात्र वन विभागाला याबाबत माहिती देऊनही दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। आदिशक्ती मुक्ताईची पालखी आषाढी वारी करून मुक्ताईनगरमध्ये पुन्हा पोहोचली। पालखीच्या स्वागताकरता मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून अनेक दिंड्या या भागामध्ये दाखल झाल्या। यावेळी आबालवृद्धांसह अनेक भाविक हरिनामाच्या गजरामध्ये दंगून गेले। वेगवान स्वरूपातल्या या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आज इतकंच। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।